आहे हाऊ टू टॉक अबाउट आवर बेसिक इन्फॉर्मेशन. माहिती जशी माझी आहे तशी सगळ्यांची आपली आपली इन्फॉर्मेशन असते. मित्रांनो, आपल्याला स्वतःबद्दल सांगता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांबद्दलही सांगता आलं पाहिजे. एक्झाम्पल, आय एम अ ह्युमन बीइंग. I work for an MNC. I live at Santa Cruz. I am an analyst. I earn $1,500 monthly. आता जसं मी माझ्याबद्दल सांगितलं तसं मी ही ला घेऊन पण सांगू शकते. जसं की he is an human being. He works for an MNC. He is an analyst. He lives at Santa Cruz. He earns $1,500 monthly. मी I ला ही शी रिप्लेस केलं. आता मी शी ला घेऊन बोलते. ही मुलांसाठी असतं आणि शी मुलींसाठी असतं. She is an human being. She works for an MNC. She lives at Santa Cruz. She is an analyst. She earns $1,500 monthly. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल की MNC काय असतं, एनालिस्ट काय असतं आणि सेंटा क्रूज कुठली जागा आहे, कुठे आहे, $1,500 नक्की किती अमाउंट असते, हे सगळं जर तुम्हाला माहिती नसेल तर ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करा. आय झालं, ही झालं, शी झालं. आता मी कुणाचं तरी नाव घेते. तर माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट नाव आहे लक्ष्मी. चला स्टार्ट करूया. लक्ष्मी इज अ ह्युमन बीइंग. लक्ष्मी लिव्स ॲट सांता क्रूज. लक्ष्मी वर्क्स फॉर अन MNC. लक्ष्मी इज अन एनालिस्ट. लक्ष्मी अर्न्स $1,500 मंथली. आता मी एका माणसाबद्दल बोलली. वी म्हणजे ग्रुप असतो, 2 पेक्षा जास्त माणसं किंवा एकापेक्षा जास्त माणसं. तर मग आता वी बद्दल कसं बोलायचं? वी आर ह्युमन बीइंग्स. वी लिव्ह ॲट सांता क्रूज. वी वर्क फॉर अन MNC. वी आर एनालिस्ट्स. वी अर्न $1,500 मंथली. आता हे सगळं आपण स्वतःबद्दल बोलत होतो. आता यूज करायचं दे म्हणजे आपण दुसऱ्यांबद्दल बोलतोय किंवा दुसऱ्यांबद्दल सांगतोय. लेट्स स्टार्ट. They are human being. They live at Santa Cruz. They are analysts. They work for an MNC. They earn $1,500 monthly. Students, जसे की मी पण एक स्टुडंट आहे आणि मी स्वतःला तुमच्याशी रिलेट करू शकते. आताच्या प्रेझेंट टाइम बद्दल मला माहिती आहे की टीचर्स कसे आहेत, प्रोफेसर्स कसे आहेत आणि स्टुडंट्स स्वतः अभ्यासाबद्दल किती कॉन्सन्ट्रेट करू शकतात आणि त्यांना काय काय गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. आता मी तुम्हाला जे माझ्या व्हिडिओजमध्ये शिकवते ते हे कॉन्सेप्ट घेऊन शिकवते की तुम्ही स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा कुठे बाहेर जाताय, सोशल गॅदरिंग्स, पार्टीज वगैरेमध्ये तुम्हाला कुणाबद्दल काय काय बोलायला लागेल आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय काय युजफुल होईल त्या सगळ्या गोष्टी मी डोक्यात ठेवून मग तुम्हाला शिकवते. आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक वेळी सांगायचा प्रयत्न करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय की आपण स्वतःची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे बेसिक माहिती आय ला यूज करून ही, शी, वी, दे आणि कुणाच्या नावाला यूज करून कसे सांगू शकतो ते. आय होप की आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल एंड. माझ्या जुन्या व्हिडिओज पण चेकआउट करा. तिकडे तुम्हाला अजून गोष्टी शिकायला मिळतील. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आहात तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझे जुने व्ह्यूअर आहात तर कॉमेंट करून सांगा की माझं काही चुकलं किंवा तुमची काही सजेशन्स आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.